अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांनी राज्याच्या सर्वांगीण विकास व प्रगतीच्या दृष्टिकोनातून दिलेले संकल्पचित्र हे राज्याला प्रगतीची नवीन दिशेची जाणीव देणारे आहे। राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला नवोद्योग योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशा अनेक अभूतपूर्व योजना महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी शासनाने राबवल्या। शासनाने चौथे महिला धोरण जाहीर केले आणि मला एक महिला म्हणून आणि चळवळीतली कार्यकर्ती म्हणून प्रचंड अभिमान आहे की आपल्या देशातलं महाराष्ट्र हे एकमेव आणि पहिलं राज्य आहे की ज्यांनी कायदेशीररित्या मातृत्वाचा सन्मान केलेला आहे। 1 मे दिनांक 2024 नंतर जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाच्या नावामध्ये आईचे नाव वडिलांसोबत लावण्याचा हा निर्णय हा पूर्ण देशाकरता पथदर्शी आहे। तसंच आर्थिक सक्षमतेबरोबर सामाजिक सक्षमता आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सरकारने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे। या मागणीसाठी अनेक वर्ष विविध मार्गांनी आंदोलन करणाऱ्या आणि शासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची स्वप्नपूर्ती या निर्णयाने झालेली आहे आणि त्यामुळेच मी राज्यातल्या सर्व मातांच्या वतीने शासनाचे आभार मानते आणि 1 मे 2024 पूर्वी जन्मलेल्या मुलांच्या नावामध्येही आईचे नाव लावण्याचा विचार शासन नक्की करेल अशी अपेक्षा बाळगते।